नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता मुक्ता व सई एका मोठ्या ॲक्सिडेंटमधून कशाप्रकारे वाचतात. जेव्हा सईची कस्टडी सावनीकडे जाते तेव्हा कोळी कुटुंबाची काय हालत होते. त्याचबरोबर सागर व मुक्ता दोघेजणही मिळून कशाप्रकारे सावनीच्या वकिलाला हाताशी धरत सागरशी केलेली फसवणूक पुन्हा एकदा सगळ्यांसमोर आणून पुन्हा सईची कस्टडी कशी मिळवतात व सागरला मुक्ता ही या सगळ्यामधून माफ करते आणि पुन्हा एकदा सई आणि आदित्य हे कशाप्रकारे सागर आणि मुक्ताकडे येतात हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की मुक्ता ही मिहिकाच्या घरी थांबलेली असते आणि ती तापाने फणफणलेली असते. त्यावेळेला सावनी ही हर्षवर्धनची फाईल घेण्यासाठी घरी आलेली असते आणि त्यावेळेला मिहिकाच्या हालचालींवरून सावनीला संशय येतो की नेमकं आतमध्ये काय आहे जे ही मला आतमध्ये येऊ देत नाही आहे. म्हणून आता सावनी म्हणते की मी आत येते, मला आतमध्ये यायचं आहे. कोण आहे आतमध्ये? तेव्हा हे सगळं ती मुद्दामच विचारत असते आणि सावनी ही मिहिकाच्या हालचालींकडे बघते तर मिहिका ही खूपच घाबरलेली असते, तिला घाम फुटलेला असतो. त्यावेळेला मग आता मिहिकाचा आणि सावनीचा आवाज हा मुक्ताच्या कानावर पडतो आणि मुक्ता घाबरते. तिला लक्षात येतं की आतमध्ये कोणीतरी आहे आणि म्हणूनच आता मुक्ता ही तिकडून निघून जाण्याचा निर्णय घेते. आता मुक्ता ही सईला म्हणते की चल आपल्याला इथून निघायला हवं. तेव्हा मुक्ताई, अगं काय झालं, आपण कुठे जायचं आहे असं सई तिला विचारते. परंतु आता ती म्हणते की नाही, आपल्याला इथून निघावंच लागेल आणि म्हणून ती तिला घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागते. मेन दरवाजावर सावनी असते आणि सावनी सगळीकडे शोधाशोध करू लागते की तुझ्याकडे घरात कोण आहे. तू बेडरूमकडे जात असते तेव्हा मग मिहिका थांबवते की अगं तू आतमध्ये जाऊ नकोस. तरीही मिहिका तिला थांबवत असताना ती आतमध्ये जाते आणि आतमध्ये कोणीही नसतं आणि सावनी आतमध्ये गेल्याचाच बहाणा शोधत आता मुक्ता आणि सई दोघीजणीही दरवाजातून बाहेर पडलेले असतात आणि ते बाहेर निघतात. त्यावेळेला मग आता सावनी काही ऐकत नाही. सावनी आतमध्ये जाते तेव्हा मुक्ता आणि सई देखील आता बाहेर निघून गेलेले असतात. सावनीला तिकडून जाता जाता बेडवर एक ड्रॉइंगचं बुक दिसतं आणि ती म्हणते की हे बुक कोणाचं आहे, इथे कोण लहान मुलगी होती का? तेव्हा आता सावनी म्हणते की खरं खरं सांग, इथे कोण आलं होतं? तेव्हा मात्र मिहिका घाबरते, तिला घाम फुटू लागतो. ती म्हणते की तुझ्या डोक्यावर काही परिणाम झाला आहे का? इथे सई कशी काय येईल? तेव्हा मग सावनी म्हणते की खरं सांग काय झालं आहे, नक्की इकडे सई आली आहे? तेव्हा मग ती म्हणते की नाही, इकडे सई आली नाही. मग आता सावनी ही तिथून तिच्या घराच्या बाहेर पडते आणि तिकडे सागरची देखील रडून रडून अगदी खराब हालत झालेली असते. मुक्ता सई धावत धावत तिकडून निघतात कारण तिला माहीत असतं की सावनीने बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर दुसरीकडे पोलीस देखील मुक्ता आणि सईच्या मागे लागलेले असतात आणि म्हणून आता मुक्ता धावत धावत सईला तिकडून घेऊन जात असते आणि समोरून एक भरधाव वेगाने टेम्पो देखील येत असतो आणि तो टेम्पो येत असताना मुक्ताला धडक द्यायला जाणार तेवढ्यातच एक बाई मुक्ताला बाजूला खेचते आणि सई आणि मुक्ता त्यावेळेला दोघीजणीही बाजूला पडतात. आणि त्यावेळेला आता ती बाई आणि तिच्याबरोबर जी एक मुलगी असते सईच्याच वयाची साधारण, ती दोघीजणीही टेम्पोच्या खाली येतात आणि ती धडक त्या दोघींनाही लागते. आणि त्याचबरोबर आता इथे सगळी माणसं जमा होतात आणि मुक्ताला म्हणतात की अहो तुम्ही हे काय केलं? आणि मग मुक्ता ही खूप रडू लागते, ती खूप घाबरलेली असते. त्यावेळेला आता सईला मुक्ता कशीबशी शांत करते आणि मुक्ता उठण्याचा प्रयत्न करत असते कारण आता मुक्ताला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. आणि नंतर मग आता मुक्ता ही तिथून निघण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःचे मन घट्ट करते कारण आता या दोघींचा जीव आपल्यामुळे गेला आहे. परंतु पोलीस येतात आणि त्या 2 बॉडीज ते घेऊन चाललेले असतात. आता मुक्ता आणि सई हे जाऊन एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये राहण्याचं ठरवतात. समोरच एक हॉटेल असतं, तिकडे मुक्ता जाऊन थोड्या वेळासाठी राहते कारण तिला बरं वाटत नसतं, तिला खूप या सगळ्याचा त्रास झालेला असतो. मग आता सई मुक्ताला म्हणते की मुक्ताई, अगं आपण इथे थांबूया, तू आराम कर, तुला बरं वाटत नाही आहे ना आणि तुझ्या पायाला पण लागलं आहे, तू इथे आराम कर असं म्हणून आता सई तिला आराम करायला सांगते. आणि मग आता मुक्ताच्या बाजूलाच तिथे सई बसून झोपलेली असते. तर आता मिहिका ही आतमध्ये येते आणि सगळं काही घर शोधू लागते. दोघीजणं कुठे गेली असतील? आताच तर इथे
ताई आणि सई होत्या कुठे गेल्या असतील म्हणून ती मुक्ताला कॉल लावते, तर मुक्ताचा फोन देखील तिला बंद लागत असतो. आता काय करावं तिला काहीही सुचत नाही, कारण मुक्ताची आणि सईची दोघींची अवस्था खूप बिकट आहे हे तिला लक्षात आलेलं असतं. पोलिसही त्यांच्या मागावर असतात. त्यानंतर पोलिसांना आता त्या बॉडी सापडतात. तेव्हा पोलीस म्हणतात की कदाचित या सागर कोळीच्या घरातल्या आहेत. म्हणून आता सागरला हे पोलीस फोन लावतात आणि म्हणतात की मिस्टर सागर कोळी, तुमची मुलगी आणि तुमची बायको बेपत्ता आहे, तर आम्हाला दोन आता बॉडी सापडले आहेत, तर तुम्ही जरा खात्री करून घ्या की तेच आहेत का. म्हणून आता सागर घाबरतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच आता हादरते. इंद्रा विचारते की सागऱ्या, अरे काय झालं. तेव्हा तो म्हणतो की मला अर्जंट जावं लागेल पोलीस स्टेशनला, म्हणून तो घाबरलेला असतो. मिहीर आणि लक्की म्हणतो की चल दादूस, आम्ही तुझ्याबरोबर येतो. तर इकडे सागर हा म्हणतो की पोलीस इन्स्पेक्टर, परंतु ते तेवढ्यातच फोन ठेवतात आणि मग सागरला या सगळ्याचा खूप धक्का बसलेला असतो. तर इथे सावनीला देखील पोलिसांचा कॉल गेलेला असतो आणि कदाचित तुमची मुलगी आणि तिने जिला पळवून नेलं ना, त्या दोघींचा ॲक्सिडेंट झाला आहे हे ऐकल्यावर सावनीला धक्का बसतो आणि सावनी तिथेच आता रडू लागते. तिला खूप मोठा पश्चाताप झालेला असतो. माझ्या सई बेबीला काही झालं तर नसेल ना, अशी भीती तिला वाटत असते. त्यानंतर सागर आणि लक्की आणि मिहीर त्या ठिकाणी आलेले असतात. त्याबरोबर आता सागर पूर्णपणे गळून गेलेला असतो. काय करावं त्याला काहीही सुचत नसतं, कारण समोर जी काही परिस्थिती आहे ते पाहून तो खूप हादरलेला असतो. म्हणून तो बाहेर निघून जात असतो. तेव्हा लकी आणि मिहीर त्याला सावरतात की दादूस, आपल्याला मन घट्ट करावं लागेल, नक्की कोण आहेत ते बघावं लागेल. तेव्हा मग त्या दोघांच्यावरच्या चेहऱ्याचे कपडे हटवले जातात. तेव्हा मात्र आता सागर त्यांना बघतो आणि त्या दोघीजणीही तिकडे नसतात. तेव्हा मात्र सागरच्या जीवात जीव येतो आणि तो जरासा स्थिर होतो. मिहीर आणि लकी दोघांनाही खूप भीती वाटत असते, कारण दादूसला अशा परिस्थितीत सावरणं त्यांनाही खूप कठीण जात असतं. आता पोलीस विचारतात की हेच आहेत का तुमचे नातेवाईक. त्यावेळेला मग आता सागर म्हणतो की नाही नाही, हे माझे नातेवाईक नाही आहेत. मग पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर ते कपडे झाकले जातात आणि सागर हा आता पळत पळत बाहेर येतो, कारण त्याला तिकडे जराही राहवत नसतं. जर त्या ठिकाणी आपली मुक्ता आणि सई असती तर मी काय केलं असतं, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं, मीही जमा झालो असतो मेल्यात, असंही तो आता रडू लागतो आणि म्हणू लागतो. एकवीर आईचीच ही सगळी कृपा आहे आणि माझी मुक्ता सई इथे नाहीत, असं आता इथे त्याला लकी समजावत असतो. मग आता मुक्ता आणि सई सुखरूप आहेत हे त्याच्या लक्षात येतं आणि त्याच्या जीवात जीव येतो. तो रडू लागतो. तर इकडे सई ठरवते की आता खूप झालं, मला माझ्या फॅमिलीची खूप आठवण येत आहे आणि मुक्ताईलाही या गेमचा खूप त्रास होतो आहे. म्हणून मला ना आता हे सगळं पप्पाच्या कानावर घातलं पाहिजे, पप्पाला कळवलं पाहिजे की आम्ही या ठिकाणी आहोत. म्हणून आता तिला सागरची आणि घरच्यांची खूप आठवण येत असते. आता मुक्ताला तिने तर आराम करायला सांगितलेलं असतं, म्हणून मुक्ता ही झोपलेली असते आणि आता सई ठरवते की तिकडच्या लँडलाईनवरून देखील तिने सागरला कॉल केला पाहिजे. म्हणून आता ती सागरला कॉल लावते आणि पप्पा मी सई बोलते. तेव्हा मग सागर म्हणतो की सई बेटा तू कुठे आहेस आणि तुम्ही आम्हा सगळ्यांना असे सोडून गेलात, सांग ना बेटा तू कुठे आहेस, तुझी आठवण येते. तेव्हा मग ती म्हणते की पप्पा एका हॉटेलमध्ये आहे, मुक्ताईला ना खूप त्रास झाला, या गेमचं आम्ही तुझ्याकडून काही लपवलं, परंतु मुक्ताईची तब्येत ठीक नाही, तिला सगळ्याचा खूप त्रास झाला आहे, प्लीज तू लवकर ये. तेव्हा सागरला ती हॉटेलचा पत्ता सांगते आणि सागर हॉटेलवर पोचतो. सागर हा सईला बघताच येऊन तिला मिठी मारतो आणि म्हणतो की सई बेटा तू कशी आहेस. तेव्हा ती म्हणते की हो पप्पा मी ठीक आहे, पण मुक्ताही ठीक नाही. तेव्हा मग सागर मुक्ताला आणि सईला पुन्हा घरी घेऊन जायचं ठरवतो आणि मुक्ताला तो आल्यानंतर औषध वगैरे देतो. मुक्ताची ती अवस्था त्याला अजिबात बघवत नसते. सई आणि मुक्ता अगदी व्यवस्थित घरी येतात, म्हणून इंद्रा ही देवापुढे साखर ठेवते आणि एकविरी आईला ती नवस करते की सगळं लवकर व्यवस्थित होऊ दे. आणि मग आता मुक्ताला रात्री अचानक जाग येते. ती सागरला म्हणते की सागर हे सगळं काय आहे, मी इथे कशी आली आहे, तुम्ही मला का घेऊन आलात. सागर आता सगळा घडलेला प्रकार तिला सांगतो की तुम्ही चक्करमध्ये होतात, तुम्हाला ग्लानी आली होती. आणि मग मुक्ता म्हणते की मला इथे नाही राहायचं आहे, माझ्या मुलीला ती सावनी इथून कुठेतरी लांब घेऊन जाईल. मग आता सागर म्हणतो की काळजी करू नका, मी काहीही चुकीचं होऊ देणार नाही आहे, मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेवा. मग आता मुक्ता ही सागरला मिठी मारून रडू लागते आणि म्हणते की सागर माझी सई कुठेही जायला नको. सागर म्हणतो की नाही जाणार, कुठेच जाणार नाही, आपली मुलं आपल्याकडेच राहणार. तर इकडे सावनीला समजलेलं असतं की मुक्ता आणि सई घरी आले आहेत. तेव्हा मग सावनी ही दुसऱ्या दिवशी ही सईला घेण्यासाठी तयार झालेली असते आणि मग कल्याणकर वकिलाला ती कॉन्टॅक्ट करते की आपलं सगळं काही आता व्यवस्थित होणार आहे.
तर आता सईला काय सांगायचं हे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं, कारण आता एकच ऑप्शन उरलेला असतो, तो म्हणजे सईला सावनीच्या ताब्यात देणं. आणि मग आता सावंत वकिलांनी हे सांगितल्यावर इथे आता कोणाकडे काही पर्याय उरलेला नसतो. आता सागर हा तिथेच उभा असतो. आदित्यला सावनी पुन्हा एकदा घेऊन आलेली असते. आणि आता आदित्य तिकडे आल्याबरोबर मुक्ताला ती आपली सईमाऊ मिठी मारते आणि म्हणते की हे बघ आदिदादा आला. परंतु मुक्ताही खूप रडत असते. मुक्ताला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं की काय करू. आदित्य आल्याचा आनंद सईला होतोय, परंतु त्या बाळाला हेच माहिती नाही आहे की तिलाच सावनी मम्माकडे जावं लागणार आहे. तेव्हा मग आता सईला काय सांगायचं हे सगळेजण विचार करतात आणि कोण बोलेल हा प्रश्न येतो. मग मुक्ता विचार करते की मलाच माझ्या मुलीशी बोललं पाहिजे, माझंच मन घट्ट केलं पाहिजे. आता म्हणून ती तिला समजवायला लागते की काही दिवस तिला आता सावनीकडे राहायचं आहे. मग मुक्ता सईची बॅग भरायला घेते, तिची काळजी करत असते आणि सगळीकडे खेळणी बाहुली वगैरे तिच्या बॅगमध्ये भरते. मग सई येते आणि म्हणते की अगं मुक्ताई, तू माझी बॅग का भरत आहेस? परत आपल्याला कुठे जायचं आहे का? पिकनिकला चाललो आहे का आपण कुठे? तू माझे कपडे कोणाला देत आहेस का? तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही गं बाळा, हे कपडे मी तुझ्यासाठी भरत आहे, तुला जायचं आहे. तेव्हा मग सई म्हणते की अगं मुक्ताई कुठे जायचं आहे? तेव्हा ती म्हणते की सई बाळा, आता कसं आदिदादा आपल्या घरी येणार आहे ना, मग तो आपल्या घरी येऊन राहणार. तिथे सावनी मम्मा एकटीच असणार ना, मग तिच्याबरोबर कोणी नसणार, म्हणून तुला तिकडे आदिदादा इथे तर तिकडे तुला जावं लागणार. हे ऐकल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणते की नाही मुक्ताई, मी असं काही करणार नाही आहे. आदिदादाला येऊ दे इकडे, परंतु मी त्या सावनी मम्माकडे नाही जाणार. मला ती अजिबात नाही आवडत, मला तिच्याकडे राहायला जमणारच नाही आहे. मी फक्त तुझ्याकडे राहणार. मला नको आहे सावनी मम्मा, मला फक्त माझी मुक्ताई तू हवी आहेस आणि तू माझी आई आहेस. असं सगळं सई रडत रडतच बोलत असते. म्हणून मुक्ताला आता हे बघून खूप वाईट वाटतं, कारण तिचं बाळ हे तिच्यापासून लांब जायला तयार नसतं. परंतु नाईलाजाने मुक्ताला हा कठोर निर्णय घ्यावा लागतो. सावनी आणि पोलीस आलेले असतात आणि सोबत आदित्य देखील आलेला असतो. मग आदित्य आता त्यावेळेला येतो. पोलीस म्हणतात की चला मुक्ता कोळी, तुम्ही अगोदरच खूप मोठा एक गुन्हा केला आहे. तुम्ही मुलीला पळवून घेऊन गेलात, परंतु ठीक आहे, आम्ही यावेळेला हे सगळं माफ करतोय. परंतु तुम्हाला आता अगदी व्यवस्थित या मुलीला सावनी भोईर यांच्या ताब्यात द्यावे लागेल. तर आता इथे आदित्य येतो आणि तो इंद्राला मिठी मारतो. त्यावेळेला इंद्रा म्हणते की चल आदिबाला, आपण आतमध्ये जाऊया. आणि इंद्रा ही त्याला बिचाऱ्याला आतमध्ये घेऊन जाते. आणि मग आता या सगळ्यामध्ये मुक्ताई, मला नाही जायचं आहे, मला तिकडे नाही जायचं आहे, असं सई रडत असते. ती म्हणते की पोलीस काका प्लीज तुम्ही सांगा ना माझ्या घरच्यांना आणि या सावनी मम्माला की मला नाही जायचं आहे. तेव्हा मग आता माझ्या मुक्ताईकडेच राहायचं आहे, तीच माझी खरी आहे. असं सगळं आता ती मुक्ताच्या समोरच बोलत असते. परंतु पोलीस कायद्याचे रखवालदार, त्यांना दुसरा काही निर्णय घेता येत नसतो. म्हणून सावनी ही तिचा हात धरते आणि तिला घेऊन चाललेली असते. आता सावनीला झिडकारतच मुक्ताकडे पुन्हा सई चाललेली असते आणि सावनी तिला गच्च धरून घेऊन जात असते. मुक्ता म्हणते की सई बाळा, काळजी करू नकोस, मी तुला पुन्हा नक्की घेऊन येईन, मी तुला प्रॉमिस करते, असं ती सगळं तिला वचन देत असते. आणि ती म्हणते की येत्या 4 दिवसातच सई बाळा, मी तुला पुन्हा माझ्याकडे घेऊन येईन, हे मी सांगते आणि हे माझं चॅलेंज आहे. काही झालं तरीही माझ्या सई माऊला मी माझ्यापासून लांब ठेवणार नाही. आणि इथे आता कशीही सावनी ही सईला घेऊन चाललेली असते. ते पाहून आता मुक्ताला इथे खूप वाईट वाटत असतं. तर आता मुक्ता ही खूप रडू लागलेली असते, कारण तिच्या जीवाचा तुकडा, काळजाचा तुकडा सईमाऊ ही सावनीबरोबर चाललेली असते. आणि हे सगळं आता कोणीही थांबवू शकत नसतं, अगदी पोलीसही मुक्ताला मदत करत नसतात. मग इथे मुक्ता आता घरी येते. सागरला म्हणते की सागर, आपली सई निघून गेली. तेव्हा मग आता मुक्ता सागरवर खूप चिडलेली असते. मी आता काय करू, माझी लहानशी सई तिकडे कशी राहील? ती सावनी तर तिच्याकडे लक्ष पण देत नाही, दिवसभर स्वतःच्याच कामांमध्ये असते आणि मोबाईलवर असते. माझ्या सईवर खाण्यापिण्याकडे कसं लक्ष राहील मग तिच्या? हे सगळं म्हणून आता मुक्ताच्या काळजाला अगदी पीळ पडलेला असतो. आणि तर इथे आता सागर म्हणतो की मुक्ता, मी आहे, तुम्ही काळजी करू नका. त्याच वेळेला आदित्य सगळ्यांना रडताना पाहून विचारतो की आजी, हे सगळं काय आहे? मी इथे आलो तर सई तिकडे कशाला गेली? तर आता आदित्यला काय सांगावं, कोणाला काहीच कळत नसतं. तर आता इंद्राही ठरवते की नको, आदिबाळाला काही सांगायला नको, कारण त्याच्या मनावर, लहानच्या मनावर हे सगळे परिणाम होतील. म्हणून सगळेजण आदित्यच्या समोर डोळ्यातलं पाणी पुसण्याचं ठरवतात. तर आता इथे सावनी ही सईला तिचं आवडतं तसं तिला चॉकलेट मिल्कशेक देते आणि म्हणते की हे घे सई बेबी, चॉकलेट मिल्कशेक. तेव्हा मग आता तुला आवडतं ना, असं ती म्हणते. मग सईमाऊ ही खूप चिडलेली असते. सईमाऊ म्हणते की नको आहे मला तुझ्या हातचं चॉकलेट मिल्कशेक.
तू हे बनवलेलं नाही आहेस, तू ते कुठूनही आणलेलं आहेस आणि मला ते आवडत नाही, असं म्हणून ते चॉकलेट मिल्कशेक आता बाजूला फेकून देते आणि काचेचा ग्लास फेकल्यावर तो फुटून जातो. तेव्हा मग आता सावनी म्हणते की हे सगळं काय चाललं आहे सई बेबी, असं करायचं नाही. तेव्हा मग आता सईला मुक्ताची खूप आठवण येत असते, ती रडत असते. ते म्हणते की नाही, मला माझ्या मुक्ताईकडे जायचं आहे, मला तुझ्याकडे नाही राहायचं आहे. तेव्हा मग तिला ती सईला समजावत असते की हे बघ बाळा, असं करू नकोस, मी तुझी आई आहे ना. तर इकडे सागर आणि मुक्ताला प्रश्न पडलेला असतो की काही करून माझ्या सईला इकडे घरी आणायचंच आहे, कारण सावनीकडे ती खुश राहू शकत नाही, तिला काही करून आपल्याकडे आणलंच पाहिजे. पण काय करणार असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. तर इकडे मुक्ताच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलेला असतो की सागर, आपल्या ऑफिसमध्ये CCTV कॅमेरा आहेत, जर सावनीने तिकडे काही प्रकरण केलं असेल तर आपल्याला त्या कॅमेरामध्ये स्पष्ट दिसेल, म्हणजे नक्की काय करते ते, आणि तोच पुरावा होईल ना. म्हणून आता सागर मुक्ता ठरवतात की आपण ते जे CCTV फुटेज आहे ते चेक करायचं. म्हणून आता सागर मुक्ता दोघंजणही ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतात. मुक्ता म्हणते की सागर, आपल्याकडे हा शेवटचा एक मोठा पर्याय आहे आणि शेवटची मोठी आशा आहे, काही करून आपल्याला CCTV फुटेज बघितलं पाहिजे. तेव्हा मग आता सागर आणि मुक्ता दोघंजणही एकत्र ऑफिसला आलेले असतात. तिकडे सावंत वकील देखील आलेले असतात. आणि मग आता इकडे जेव्हा त्या दिवशीचं फुटेज सागर ओपन करतो आणि त्या फुटेजमध्ये सगळं काही दिसत असतं. सावनी ही फायनल साईन घ्यायला आली होती आणि त्या फुटेजमध्ये दिसतं की सावनी सागरला काहीतरी बोलते, त्याला चिडवते. तेव्हा सागर हा तिकडून पाठ बाजूला करतो आणि ठीक आहे मी सही वगैरे करतो, असं काहीतरी बोलत असतो. आणि सावनी कल्याणकर वकिलाला खुणवते आणि सावनीचा जो वकील आहे तो सावंत वकिलाला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतो. आणि तेवढ्यातच सागरचंही लक्ष नसतं आणि वकिलाचंही लक्ष नसतं. म्हणूनच आता सावनी त्या पेपरची अदलाबदली करते आणि सही करून तो जो पेपर आहे तो बदलून टाकते. आणि तेवढ्यातच आता मुक्ता म्हणते की सागर, बघितलं, हाच तो पॉईंट आहे, हाच पॉईंट की तुम्ही या साईडला फिरलात आणि सावनीचा वकील हा बघा कसा सावंत वकिलांना कव्हर करतोय आणि कशाप्रकारे त्यांना अडकवतोय. आता सावंत वकील म्हणतो की हो मिस्टर सागर कोळी, मला माफ करा, मीही त्यावेळेला त्याच्या गडबडीत बोलत बसलो, परंतु मला यावेळेला कळलं नाही की हे दोघं असंही काही कटकारस्थान करू शकतात. सागर म्हणतो की इट्स ओके सर, तुमची यात काहीच चूक नाही आहे, कारण मीही त्यावेळेला फसलोच गेलो आहे ना. आता हा मोठा पुरावा भेटलेला असतो. मग आता सागर म्हणतो की ठीक आहे चालेल. आणि तेव्हा सागरचा वकील हे सगळं बोलून घेतो की आपल्याबरोबर एक व्यक्ती साक्ष द्यायला हवी आहे, जर सावनीचा वकील आपल्या बाजूने बोलला तर मात्र आपलं काहीतरी होऊ शकतं. तेव्हा सागर म्हणतो की ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण सावनीच्या वकिलाला ब्लॅकमेल करायचं आणि जो काही तो खोटं बोलला आहे ना त्याची कबुली घ्यायला सांगायची. सावनीने हे पेपर्स फसवून तयार केलेत हे देखील त्याला दाखवायचं. म्हणून सागर मुक्ता की प्लॅन करतात, सावनीच्या वकिलाला जाऊन भेटायचं आणि दोघेजणही आता सावनीच्या वकिलाला जाऊन भेटण्याचा निर्णय घेतात. आता सागर मुक्ताला म्हणतो की नेहमीप्रमाणे मुक्ता, मी खूप मोठी चूक केली, मी या सगळ्यामध्ये अडकलो, परंतु तुम्ही प्रत्येक वेळेसारखं आजही डोकं चालवलं, इतक्या कठीण परिस्थितीतही तुम्ही आपल्या या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्याचा पर्याय मला दाखवलात. आता सागर मुक्ता हे कल्याणकर वकिलाला जाऊन भेटतात आणि मग आता तो वकील घाबरतो की तुम्ही दोघे इथे कशाला आलेल्यात. तेव्हा मुक्ता म्हणते की आमच्याकडे एक मोठा पुरावा आहे, तुम्ही जे काही केलं आहे ना सावनी, तर त्यामुळे जेलमध्ये जाणारच आहे, परंतु तुम्हीही फार मोठे अडकाल, तुम्हाला या वकिली पेशातून पूर्णपणे सस्पेंड करता येईल, तुमचं करिअर पूर्णपणे बर्बाद होईल. तर आता इथे हे ऐकल्यावर वकील तर खूपच घाबरलेला असतो. तो म्हणतो की मॅडम तुम्ही असं काय बोलताय. तेव्हा आता इथे सागर आणि मुक्ता त्याला सगळं काही CCTV फुटेज दाखवतात की बघा तुम्ही काय पराक्रम केलेला आहे आणि त्यामुळे आमच्या कुटुंबावर ही काय वेळ आली आहे. सावनीसारख्या बाईच्या नादाला लागून तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद का करताय. तुम्हाला हा पुरावा दिसतोय, या पुराव्यामुळे सावनीकडे तर माझी मुलगी राहणार नाहीच, परंतु तुमची देखील वाट लागेल. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला तुमचं हे काम असंच प्रामाणिकपणे करत राहायचं आहे की सावनीसारख्या बायकांना हाताशी धरून तुम्हाला तुमचं करिअर बर्बाद करायचं आहे. ठीक आहे, आम्ही तर तयारच आहोत, परंतु तुम्हाला जर आमची साथ द्यायची असेल, चांगल्याची साथ द्यायची असेल, तर तुम्ही आमची मदत कराल, कारण तुम्हालाही मुलंबाळं असतीलच, त्यांचा विचार करा. जर तुमचं मूल असं कोणी घेऊन गेलं हिरावून तर तुम्हाला कसं वाटेल. आता मात्र वकिलाचे डोळे उघडतात आणि तो घाबरतो आणि सावनीच्या विरोधात सागरबरोबर साक्ष देण्यासाठी तयार होतो आणि सावनीची केसही सोडायला तो तयार होतो.
आता कशाप्रकारे सागर व मुक्ता दोघंजणही मिळून सावनीच्या वकिलाला सोबत घेऊन सावनीचा डाव तिच्यावरच उलटवत कशाप्रकारे पुन्हा एकदा सही व आदित्यला त्यांच्या ताब्यात घेतात आणि पुन्हा एकदा सागर आणि मुक्ता हे दोघंजणही जिंकतात. त्यांच्याबरोबर दोन्हीही वकील म्हणजे सावनीचा वकीलही त्याच्याचबरोबर आणि त्याचप्रमाणे सावंत म्हणजे सागरचा वकीलही त्याच्याबरोबर. अशा प्रकारे सागर आणि मुक्ता हे आपल्या दोन्ही मुलांची कस्टडी कशी मिळवतात आणि पुन्हा एकदा सागर मुक्ता हे जिंकलेले असतात हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.